नमस्कार, बुलेटिनमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे वाल्मिक कराड संदर्भात। वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आलेला आहे, त्याची रवानगी कोठडीत करण्यात आलेली आहे आणि आता वाल्मिक कराडचं पिंपरी चिंचवड कनेक्शन समोर येत आहे। शहरातील उच्चभ्रू सोसायटीमध्ये वाल्मिक कराड आणि त्याच्या पत्नीच्या नावाने कोट्यावधी रुपयांचा 4 BHK फ्लॅट असल्याचं समोर आलेलं आहे। बीडच्या मस्साजोग ग्रामपंचायतचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या गडगंज संपत्ती संदर्भात आता अनेक खुलासे होत आहेत। त्यातच आता उद्योगनगरी पिंपरी चिंचवड शहरामध्ये देखील वाल्मिक कराड आणि त्याच्या पत्नीच्या नावे वाकड येथील पार्क स्ट्रीट सोसायटीमध्ये 4 BHK फ्लॅट असल्याचं समोर आलंय। मस्साजोग ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर चर्चेला आलेले वाल्मिक कराड यांची अवाढव्य संपत्ती समोर आलेली आहे आणि पिंपरी चिंचवड शहरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये वाल्मिक कराड यांचा एक फ्लॅट सध्या समोर आलेला आहे। या फ्लॅटवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाने कारवाई केलेली आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेचं मालमत्ता कर बुडवल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेने या फ्लॅटवर नोटीस लावून हा फ्लॅट जप्त केलेला आहे। वाल्मिक कराड यांचा हा जो फ्लॅट आहे हा थेरगाव परिसरातील जो आयोरी पार्क स्ट्रीट ह्या सोसायटीमध्ये 6व्या मजल्यावर हा फ्लॅट आहे। उच्चभ्रू सोसायटीमध्ये हा फ्लॅट आहे आणि ह्या फ्लॅटची जी किंमत आहे ती कोट्यावधीच्या घरामध्ये आहे। एवढी मोठी अवाढव्य संपत्ती वाल्मिक कराड यांची पिंपरी चिंचवड शहरात देखील आढळून आली आहे। गोपाल बोडगरे, साम टीव्ही न्यूज, पिंपरी चिंचवड। तर वाल्मिक कराडच्या संपत्ती संदर्भात सुद्धा रोज नवीन खुलासे होत आहेत। दरम्यान आता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडला मकोका लावण्यात आलेला आहे आणि न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर वाल्मिक कराडला रुग्णालयात नेण्यात आलं होतं। तिथं कराडची जवळपास 2 तास तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर रुग्णालयाबाहेर येताच वाल्मिक कराडनं रोहित कुठे आहे असा प्रश्न उपस्थित केला। साधारणतः 2 ते 3 वेळा रोहित कुठे असं वाल्मिक कराडनं विचारलं आणि कराडनं रोहितला साथ घालताच पोलिसांनी रोहितला पुकारलं। त्यामुळे वाल्मिक कराड विचारत असलेला रोहित नेमका कोण आहे याची चर्चा सध्या रंगली आहे। वाल्मिक कराडांना नेलं तेव्हा रोहित कुठे असं त्यांनी एक आवाज दिला। नेमकं हा रोहित कोण, आता याचा शोध घेतला जातोय। कर्मचारी त्याचा मला वाटतं हाताखालचा माणूस आहे, रोहित कांबळे म्हणून असेल। रोहित कुठे काही मदतीला वगैरे लागत असेल, पोलीसच्या गाडीत बसून नेला ना मग तो तिथून। तर आता वाल्मिक कराडला घेऊन SIT CID बीड पोलीस केजमध्ये दाखल झालेले आहेत। वाल्मिक कराड याला घेऊन पोलीस आता केजमध्ये दाखल झाले असून केज पोलीस ठाण्यामध्ये वाल्मिक कराडला नेण्यात आलेलं आहे। त्यानंतर कराडची वैद्यकीय तपासणी करण्याची शक्यता आहे, कारण की काल सुद्धा वाल्मिक कराडची तब्येत बिघडलेली होती। त्यानंतर त्याच्यावर 2 तास उपचार करण्यात आले होते आणि आता पुन्हा वैद्यकीय तपासणी होईल आणि त्यानंतरच न्यायालयात हजर केलं जाऊ शकतं। कराडची केजमध्ये वैद्यकीय तपासणी होणार आहे आणि वैद्यकीय तपासणीनंतर त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। कालच वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आज पुन्हा न्यायालयामध्ये त्याला हजर केलं जाणार आहे। दरम्यान जामिनासाठी कराडच्या वकिलांकडूनही जामीन अर्ज देण्यात आलेला आहे, त्याच्यावर अजूनही सुनावणी बाकी आहे। तर वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर आपण पाहिलं काल परळीमध्ये त्याच्या समर्थकांनी जोरदार आंदोलनं केली, सर्व समर्थक रस्त्यावर उतरले आणि आता वाल्मिक कराडच्या पांगरी गावामध्ये पुन्हा आंदोलन सुरू झालेले आहे। कराड समर्थकांचं टॉवरवर चढून आंदोलन बघायला मिळतंय। पांगरी गावामध्ये कराड समर्थकांचा रास्ता रोको बघायला मिळतोय, तर कराडला मकोका लावला आणि त्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले। आपण ही दृश्य पाहू शकतो, अतिशय उंच अशी ही टॉवर आहे आणि कराड समर्थक या टॉवरवर चढलेले आहेत। वाल्मिक कराड याला खोट्या गुन्ह्यांमध्ये गोवलं जातंय, मुद्दामून राजकीय सूडभावनेने आणि जातीयवादातून त्याला गोवलं जातं या संपूर्ण प्रकरणामध्ये, असं समर्थकांचं म्हणणं आहे। तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की समर्थकांचं कालपासूनचं आंदोलन आजही सुरूच आहे।
तर परळी तालुक्यातील शिरसाळा धर्मापुरी गाव बंदची हाक ग्रामस्थांनी दिलेली आहे। वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ धर्मापुरी आणि शिरसाळा गाव सकाळपासूनच बंद ठेवण्यात आलेले आहे। सर्व व्यवहार इथं ठप्प आहेत आणि धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांना टार्गेट केलं जात आहे। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे, मात्र विनाकारण कराडला गोवलं जात असल्याचं यामध्ये समर्थकांचं म्हणणं आहे आणि हे राजकारण थांबवलं जावं अशी मागणी या बंदच्या माध्यमातून केली जाते। आपण पाहू शकतो हे दृश्य परळीतल्या शिरसाळा आणि धर्मापुरीमध्ये कडकडीत बंद ठेवण्यात आलेला आहे। कराड समर्थक आक्रमक झालेले आहेत आणि कराड समर्थकांकडून परळीमध्ये हा बंद पुकारण्यात आलेला आहे। तर आता बीडच्या गेवराई तालुक्यामध्ये ओबीसी बांधव आक्रमक झाल्याचंही चित्र बघायला मिळते। ओबीसी बांधवांनी बीड सोलापूर महामार्ग अडवून धरला होता। वडगाव फाटा इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं, तर वाल्मिक कराडवर दाखल करण्यात आलेले गुन्हे खोटे असून ते तात्काळ मागे घेण्यात यावे अशी मागणी कराड समर्थकांकडून करण्यात आलेली आहे। ही प्रमुख मागणी असून ओबीसी नेते परमेश्वर वाघमोडे यांच्यासह आंदोलक आक्रमक झाल्याची चित्र आपण बघतोय। वाल्मिक कराडच्या समर्थकांनी कालपासूनच परळीमध्ये जोरदार आंदोलनाला सुरुवात केली। काही ठिकाणी जाळपोळ करण्यात आली, काही ठिकाणी बसवर दगडफेक करण्यात आली, तर काही समर्थकांनी चक्क अंगावर पेट्रोल रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न सुद्धा केला। दरम्यान कालची जी परिस्थिती होती तीच परिस्थिती आज सुद्धा बघायला मिळते। आज सुद्धा कराड समर्थकांकडून जोरदार आंदोलनं केली जात आहेत आणि कराडवर लावण्यात आलेले सर्व गुन्हे खोटे आहेत आणि ते तात्काळ मागे घ्या अशी मागणी या सर्व कराड समर्थकांकडून होताना पाहायला मिळते। यानंतर राज्यातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून। वाल्मिक कराड समर्थकांनी आज परळी बंदची हाक दिलेली आहे। कराडला मकोका लावल्यामुळे परळीमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झालंय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत। अशातच या हत्या प्रकरणामध्ये आरोपी विष्णू चाटे हा राष्ट्रवादीचा तालुका अध्यक्ष होता, तर वाल्मिक कराडचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी जवळचे संबंध आहेत। त्यामुळे आता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केलेली आहे। खासदार सुप्रिया सुळे आज पुण्यातील विविध भागातील अधिकाऱ्यांसोबत बैठका घेणार आहेत। जिल्हाधिकारी, पुणे पालिका आयुक्त यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महावितरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करतील। बारामती मतदारसंघामध्ये प्रश्नांसंदर्भात सुळे संवाद साधण्याची शक्यता आहे। नाशिकच्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली। दोन्ही उपमुख्यमंत्री गिरीश महाजन आणि मुख्य सचिवांसह कुंभमेळ्याशी निगडीत 23 उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे। येत्या शुक्रवारी मुंबईमध्ये ही बैठक होणार आहे। नाशिकच्या कुंभमेळ्याशी निगडीत मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावलेली आहे, पण या बैठकीचं नाशिक जिल्ह्यातील 3 मंत्र्यांसह महायुतीच्या एकही आमदाराला निमंत्रण न दिल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। पुणे शहरातील प्रलंबित योजना आणि विकास कामांसाठी 2000 कोटींचा निधी देण्याची मागणी पुणे शहर काँग्रेस कमिटीने अजित पवारांकडे केलेली आहे। आगामी अर्थसंकल्पामध्ये केंद्र आणि राज्य सरकारने पुण्यासाठी निधी द्यावा असे निवेदन काँग्रेसच्या शिष्टमंडळाने अजित पवारांना दिलेले आहे। दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी केजरीवाल यांच्यावर खटला भरवण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाने मंजुरी दिली आहे। त्यानुसार ईडी आता खटला भरवू शकते। राज्यातील 95 विधानसभा मतदारसंघांमधील पराभूत उमेदवारांनी केलेल्या हरकतींपैकी केवळ 42 ईव्हीएमची पडताळणी केली जाणार आहे। 53 ठिकाणी न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे किंवा तेथील उमेदवारांनी हरकती मागे घेतलेल्या आहेत अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेली आहे। बिबट्यांच्या वाढत्या संख्येला आणि त्यामुळे मानवावर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ होते, त्यामुळे आता बिबट्यांची नसबंदी करण्याचा विचार सुरू आहे। राज्य सरकार याबाबत सकारात्मक असून यासाठी प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येईल अशी माहिती वनमंत्री गणेश नाईकांनी दिली आहे। पूजा खेडकर संदर्भात एक मोठी बातमी समोर येते। पूजा खेडकरला सुप्रीम कोर्टानं तात्पुरता दिलासा दिलेला आहे। खेडकरला अटकेपासून तात्पुरता दिलासा मिळालाय। 14 फेब्रुवारीपर्यंत पूजाला अटक करता येणार नाहीये।
अटकेविरोधात पूजा खेडकर आज सुप्रीम कोर्टामध्ये गेली होती आणि त्यानंतर आता सुप्रीम कोर्टानं तात्पुरता दिलासा पूजा खेडकरला दिलेला आहे। दिल्ली पोलिसांनी 14 फेब्रुवारीपर्यंत उत्तर द्यावं असं कोर्टाने सांगितलेलं आहे। त्यामुळे आता 14 फेब्रुवारीपर्यंत पूजाची अटक टळलेली आहे। बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज मुंबई दौरा सुरू आहे आणि मुंबईमध्ये महायुतीच्या आमदारांचा क्लास पंतप्रधान घेत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईमध्ये आलेले आहेत। मुंबई दौऱ्यामध्ये महायुतीच्या आमदारांसोबत जवळपास 2.5 तास ते संवाद साधणार आहेत। या कार्यक्रमामध्ये आमदारांना मोबाईल वापरण्यास बंदी आहे। महायुतीच्या आमदारांसोबत मोदी संवाद साधत असून त्याचसोबत महायुतीच्या आमदारांना आता रिपोर्ट कार्डही द्यावं लागणार आहे। तिन्ही पक्षांच्या आमदारांना तसा आदेशच देण्यात आलेला आहे। दरम्यान त्या रिपोर्ट कार्डमध्ये नक्की काय असणार आहे हे आपण पाहतोय। महायुतीच्या दणदणीत विजयाची कारणं नक्की कोणती आहेत? शिंदे सरकारच्या 2.5 वर्षांच्या काळामध्ये राज्याला किती फायदा झाला? राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबजावणी मतदारसंघामध्ये किती प्रभावीपणे करता? मतदारांशी कायम संपर्कात राहण्यासाठी तुम्ही कुठले उपक्रम वापरता? मतदारसंघ आणि राज्याच्या विकासाचं पुढच्या 5 वर्षासाठीचं तुमचं विजन काय आहे? यानंतर आता बातमी आहे शरद पवार आणि अमित शहांसंदर्भात। शरद पवारांनी तडीपार गृहमंत्री अमित शहांवर जोरदार निशाणा साधला होता। दरम्यान पवारांनी शहांवर केलेल्या टीकेवर आता भाजपा नेते विनोद तावडे यांनी पलटवार केलाय। दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टर प्रवास करवणाऱ्या मुख्यमंत्र्यांपेक्षा सोहराबुद्दीन सारख्या लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्याच्या एन्काउंटरमध्ये तडीपार होणं देशभक्ती असल्याचं तावडेंनी म्हटलेलं आहे। दरम्यान विनोद तावडे यांनी नक्की काय ट्विट केलेले आपण पाहूयात। दाऊदच्या हस्तकांना आपल्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करवणाऱ्या मुख्यमंत्र्यांपेक्षा सोहराबुद्दीन सारख्या लष्कर ए तोयबांच्या दहशतवाद्याचा एन्काउंटरमध्ये तडीपार होणं देशभक्तीचं लक्षण मानलं जाईल। अमित शहांची तडीपारी दरोडा आणि चोरीसाठी नव्हती। दाऊद हस्तकांना संरक्षण हे छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू फुले आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला शोभणारं नाही हे पवार साहेब विसरलेत। या सर्व महत्त्वाच्या राजकीय घडामोडींनंतर राज्यातल्या 36 जिल्ह्यांमधल्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊयात वेगवान आढावा। जळगाव 3 दिवसांपासून ढगाळ वातावरणात कायम आहे। दिवसाच्या तापमानामध्ये घट झालेली आहे तर रात्री पारा 13 अंशांवर स्थिर आहे। उत्तरेकडून येणारे थंड वारे काही प्रमाणात सक्रिय आहेत, त्यामुळे रात्रीचं तापमान वाढलं असलं तरीही गारठा जाणवतोय। मुंबई नाशिक महामार्गावर शहापूरजवळ 5 वाहनांचा विचित्र अपघात झालेला आहे। या अपघातामध्ये 2घांचा मृत्यू झाला तर 14 जण जखमी झालेत। कंटेनर, ट्रक आणि खासगी बस अशा 5 वाहनांचा यामध्ये समावेश आहे। तर अपघातानंतर पोलीस आणि ग्रामस्थांनी जखमींना रुग्णालयात दाखल केलं। संक्रांतीच्या दिवशी एक तरुण पतंग पकडण्यासाठी रस्त्यावर धावत असताना हृदयविकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू झाला। रितेश गंधश्रीवार असं या तरुणाचं नाव असून कापलेली पतंग पकडण्यासाठी तो धावत जात असताना त्याच्या छातीत दुखू लागलं आणि डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं। अमरावतीच्या चांदूर रेल्वे तालुक्यातील तुरीच्या गंजीला आग लागली। 5 एकरवरील काढणीला आलेला कापून ठेवलेल्या तुरीच्या पेंढ्यांना आग लागली असून यामध्ये शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। घटनास्थळी अग्निशमक दल पोहोचेपर्यंत संपूर्ण तुरीची गंजी खाक झाली होती। नाशिकच्या एकलहरे परिसरामध्ये बिबट्यांचा मुक्त संचार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। साहेबराव गांगुर्डे यांच्या शेतामध्ये बिबट्यांचा मुक्त संचार दिसून आलाय। या बिबट्यांनी त्यांच्या कांदा पिकाचं सुद्धा मोठं नुकसान केलेलं आहे। वाशिममध्ये देवाच्या 6 पितळी मूर्त्यांसह 2 कुत्र्याच्या पिलांची चोरी करण्यात आलेली आहे। रिसोड शहरातील एका जुन्या घरामध्ये चोरी झालेली आहे। एकूण 75,000चा मुद्देमाल चोरट्याने लंपास केलेला आहे। भोर शहरातील श्रीपतनगरमध्ये एकाच रात्री 4 घरात चोरी झाली। बंद असलेली 4 घरं फोडून सोन्याचांदीच्या दागिन्यांसह 26 लाखांची रोख रक्कम लंपास करण्यात आलेली आहे। दरम्यान भोर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केलाय।
संभाजीनगरात विभागीय क्रीडा संकुलाच्या सुमारे 22 कोटी घोटाळ्यातील पोलीस कोठडीमध्ये असलेल्या हर्षकुमार क्षीरसागरसह 11 आरोपींची हर्सुल कारागृहात रवानगी झालेली आहे। 21 डिसेंबर रोजी संकुलातील घोटाळ्याप्रकरणी कंत्राटी लिपिक हर्षकुमारने कुटुंबातील सदस्य, मैत्रीण आणि सहकाऱ्यांच्या मदतीने हा घोटाळा केला होता। नाशिकमध्ये एमडी ड्रग्ज विक्री सुरू आहे। सातापूर पोलीस परिसरातून 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या कारवाईमध्ये 3,87,000 रुपयांचे ड्रग पोलिसांनी जप्त केले आहेत। नाशिकच्या नांदगाव शहरामध्ये 2 लहान मुलांच्या गळ्याला नायलॉन मांजा अडकल्याने दोघेही जखमी झालेले आहेत। त्यांच्यावर नांदगावच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। यातील सोनू ठाकरेला पुढील उपचारासाठी मालेगाव इथं हलवण्यात आलं असून बंदी असूनही नायलॉन मांजाचा वापर होत असल्याचं चित्र दिसून येत आहे। मांजामुळे गंभीर दुखापत झाल्याच्या अनेक घटना जळगाव शहरात घडल्या। रामेश्वर कॉलनीतील 7 वर्षीय बालक दुसऱ्या मजल्यावरून पडून जखमी झालेला आहे। याशिवाय दुचाकीवर जाणाऱ्या महिलेसह 2 जणांच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली आहे। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाबाबत पर्यावरण खात्याकडे पुन्हा परवानगी मागण्यात आलेली आहे। त्यामुळे आता बाधित होणारे शेतकरी आणि महामार्ग संघर्ष समिती आक्रमक झाली आहे। सरकारला धडा शिकवल्याशिवाय शेतकरी स्वस्थ बसणार नाही असा इशारा महामार्ग संघर्ष कृती समितीच्या वतीने देण्यात आलेला आहे। बाजार समितीबाहेरील केळी व्यापाऱ्यांवर शुल्क वसुली सुरूच आहे। खानदेशात 99% केळीची शिवार किंवा थेट खरेदी केली जाते। हा व्यापार बाजार समिती बाहेर होतो, परंतु या खरेदीवरही आता बाजार समित्या शुल्क आकारत आहेत। अहिल्यानगरात यंदाही कांदा लागवडीला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिलेले आहे। आतापर्यंत रबीत 1 लाख हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे। खरीप लेट पीक, खरीप आणि उन्हाळी मिळून यंदा 40,000 हेक्टरच्या जवळपास क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे। आता बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी। लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता तर मिळालेला आहे, मात्र जानेवारीचा हप्ता नक्की कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणी सरकारला विचारतायत। डिसेंबर महिन्यात 2.5 कोटी महिलांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये पाठवण्यात आले होते, मात्र आता संक्रांत झाली तरीही लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे 1,500 रुपये मिळाले नाहीत। तेव्हा जानेवारी महिन्याची रक्कम येत्या काही दिवसांमध्ये मिळणार का अशी विचारणा लाडक्या बहिणी करतायत। तर लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता नक्की कधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। यानंतर राज्यासह देशातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात टॉप 50च्या माध्यमातून। विद्यापीठाकडनं जलद गतीने 21 दिवसांमध्ये निकाल लावून हिवाळी सत्राच्या विद्यार्थ्यांना दिलासा दिलेला आहे। द्वितीय हिवाळी सत्र 2024 मध्ये घेण्यात आलेल्या बीएससी आणि बीएससी आयटी तृतीय वर्ष सत्र 5 चा निकाल विद्यापीठाने जाहीर केला असून त्यामध्ये 70% विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागातर्फे यंदापासून राज्यस्तरीय महाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धा होणार आहेत। या स्पर्धेमध्ये तालीम, प्राथमिक आणि अंतिम अशा 3 फेऱ्या असतील आणि या स्पर्धेतून नवे कलाकार उदयाला येतील असा विश्वास सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केलाय। पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये 5 जानेवारी 2024 रोजी 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा शुभारंभ करण्यात आला। त्यानंतर विभागीय संमेलने सुरू झालेली आहेत। ही संमेलने संपल्यावर मुख्य नाट्य संमेलनाच्या सांगता सोहळ्याचं नियोजन होतं। अद्याप याला मुहूर्त मिळालेला नाही। आता हा सोहळा एप्रिलमध्ये होणार असल्याची माहिती मिळते। मुंबई महापालिकेच्या फिक्स्ड डिपॉझिटमध्ये 10,000 कोटींची घट झाल्याची माहिती समोर आलेली आहे। मुंबई महापालिकेकडे सध्या सुमारे 1.5 लाख कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं काम सुरू आहे, मात्र उत्पन्नात घट झाल्याने विकास कामांसाठी फिक्स्ड डिपॉझिटला हात घालावा लागतोय। ओला, उबेर आणि रॅपिडो सारख्या खासगी वाहतूक कंपन्या एकाच छताखाली आणण्यात आलेल्या आहेत। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी या संदर्भात सूतोवाच केलेत। अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करा असे निर्देश मुंबई हायकोर्टाने राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिलेत। राज्यभरामध्ये अनेक शहरांमध्ये प्रार्थना स्थळांवर अनधिकृत भोंगे लावण्यात आलेत। तसंच राज्याचे गृहसचिव आणि पोलीस महासंचालकांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देशही देण्यात आलेत।
मुंबईतील घरांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर म्हाडा आता बांधकामाधीन असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पातील सुमारे 3 ते 4 हजार घरांची लॉटरी काढणार आहे. त्यामुळे घर खरेदीच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. यानंतर आता बुलढाण्यातून एक खळबळजनक बातमी समोर येते. चोरट्यांनी चक्क हनुमान मंदिरातच दरोडा टाकलाय आणि विशेष म्हणजे समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या या हनुमान मंदिरात हा दरोडा टाकण्यात आलाय. सातपुड्याच्या पायथ्याशी आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर हे पुरातन मंदिर आहे. मात्र अज्ञात दरोडेखोरांनी पुजाऱ्याला बांधून हनुमान मूर्तीवरचे दागिने लुटलेत. यामध्ये जवळपास 5.5 किलो चांदीचे दागिने आणि दानपेटीतील साधारण 1 लाख रुपये घेऊन दरोडेखोर पसार झालेत. आता मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी समोर येते, कारण मुंबईकरांचा प्रवास आता अधिक जलद गतीने होणार आहे. मुंबईमध्ये आता बाईक टॅक्सी धावणार आहेत. राज्य सरकारने त्यासाठी नियमावली तयार केली असून प्रत्येक बाईक टॅक्सीला GPS तसंच पाठीमागे बसणाऱ्या प्रवाशाला हेल्मेट अनिवार्य असेल. यासोबतच सेवा देणाऱ्या कंपन्यांकडे किमान 50 दुचाकी वाहनांचा ताफा आवश्यक असेल, तर 50 बाईक्सचं नोंदणी शुल्क 1 लाख रुपये असेल. दुसरीकडे बाईक टॅक्सीला रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनांनी मात्र विरोध केलेला आहे. तर 1 किलोमीटरसाठी तुम्हाला 3 रुपये मोजावे लागणार आहेत. GPS सिस्टीमवर बाईक्स धावणार आहेत. पाठीमागे बसणाऱ्या प्रवाशासाठी हेल्मेट अनिवार्य असेल. 50 बाईक्सचं नोंदणी शुल्क 1 लाख रुपये असेल. प्रवास जलद गतीने होणार, वाहतूक कोंडीतून सुटका होणार. यानंतर एक अजब बातमी समोर येते, ती म्हणजे जर तुम्ही खड्डे असलेल्या रस्त्यामुळे जर हैराण झाला असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आता खड्डा दिसला की हवेत उडणाऱ्या कारचा शोध लागलेला आहे. ही कार नक्की कोणत्या कंपनीने बनवली आहे आणि या कारची किंमत किती आहे, पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. आता आरामदायी प्रवास. खड्डा दिसला की उडणार कार. खड्डा चुकवणारी दमदार कार. तुम्ही खड्डे असलेल्या रस्त्यावरनं प्रवास करत असताना खड्डा दिसला की तो चुकवण्यासाठी कार जर हवेत उडाली तर तुम्ही म्हणाल हे केवळ स्वप्नातच शक्य आहे, कारण खड्डा दिसला की कार हवेत कशी उडू शकते? हे कसं शक्य आहे? पण होय, हे शक्य आहे. BYD कंपनीने खड्डा दिसला की तो चुकवून हवेत उडणाऱ्या इलेक्ट्रिक सुपर कारचा शोध लावलाय. BYD यांगवांग U9 ही सेल्फ ड्रायव्हिंग कार आहे. ही कार खड्डा दिसला की अत्यंत वेगाने 6 मीटर लांब हवेत झेप घेते. त्यामुळे तुम्ही आरामदायी प्रवास करू शकता. या कारची वैशिष्ट्ये काय आहेत पाहूया. ही कार चीनमधील BYD या कंपनीने बनवली आहे. BYD यांगवांग U9 ही सेल्फ ड्रायव्हिंग कार आहे. ही कार स्वतःच रोडचं निरीक्षण करून खड्डा आणि खिळे ओळखू शकते. खड्डा, खिळे किंवा इतर अडथळा आल्यास कार हवेत उडून 6 मीटर झेप घेते. कार 1 टनापेक्षा जास्त ताकदीने हवेत उडते. कंपनीने DSX इंटेलिजंट बॉडी कंट्रोल सिस्टीम बनवली आहे. कारमध्ये 4 वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक मोटर दिलेल्या आहेत. खड्डा दिसला की हवेत उडणारी कार चीनच्या BYD कंपनीने बनवली असली तरी या कारची किंमत 2.5 कोटी असणार आहे. त्यामुळे ही कार स्वप्नवत असली तरीही तुमचा खिसा खाली करणारी आहे. त्यामुळे ही कार भारतीय बाजारात कधी येणार याकडे आता लक्ष लागले. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.